ओम भैष्मी चंद्राननाभा सकल सुरगुरु स्तुत्य सदरूपा वंद्या ब्रह्मादिभिस्ता मुनिवर वरदा रुक्मिणी कृष्ण भार्याम जय जय पंढरपूर वासिनी जय जय द्वारका निवासिनी जय जय पांडुरंग रमणी नमो रुक्मिणी माते. आज आपण रुक्मिणी महात्म्य पाहणार आहोत. महाराष्ट्र राज्यात विदर्भ प्रांतात अमरावती हा जिल्हा आहे. यामध्ये तिवसा तालुक्यात कौंडिण्यपूर नावाचे गाव वर्धा नदीच्या तीरावर वसलेले आहे. भारत भूमीच्या सेतू हिमाचल वसलेल्या पुण्यनगरींपैकी एक प्राचीन वैभवशाली ही तत्कालीन राजधानी होती. धन्य कौंडिण्यपुरी वऱ्हाडनी सोन्याची कुऱ्हाड विदर्भ देश. कौंडिण्यपूर ही नगरी अगदी वराह कालापासून असल्याचा उल्लेख पुराणात येतो. माता पार्वतीचा प्रथम अवतार ही अंबिका. ही आज अमरावती शहरात अंबालयाच्या रूपाने अस्तित्वात असून या विदर्भ प्रांताची ग्रामदेवता व कुलदेवता आहे. कौंडिण्यपूर या क्षेत्राचा महिमा अगाध आहे. श्री कौंडिण्य ऋषींनी येथेच कठोर तपश्चर्या केली होती व अनंताला म्हणजेच श्री नारायणाला अनंत चतुर्थीच्या दिवशी प्रसन्न करून घेतले होते. या घटनेची साक्ष म्हणून श्री लक्ष्मी नारायणाचे मंदिर आजही वर्धा नदीकाठी उभे आहे. कौंडिन्य ऋषींच्या तपश्चर्याचे ठिकाण म्हणून या भूभागास कौंडिण्यपूर हे नाव प्राप्त झाले. तसेच या वर्धा नदीकाठी पूर्वी वसिष्ठ ऋषींनी देखील तपश्चर्या केली होती, म्हणून या वर्धा नदीस वसिष्ठ देखील संबोधले जाते. प्रभू रामचंद्रांचे मातामह म्हणजेच श्री दशरथाची आई अजपत्नी इंदुमती ही देखील विदर्भाचीच. नलराजाची राणी दमयंती ही देखील कौंडिण्यपुराचीच. त्यांचा भव्य परिणय याच नगरीत संपन्न झाला. महान तपस्वी व विंध्याचलाचे गुरु अगस्त्य ऋषी यांची पत्नी लोपामुद्रा ही देखील विदर्भ कन्यकाच. पूर्वजांच्या उद्धारासाठी स्वर्गातून साक्षात गंगा भूतलावर आणणाऱ्या भगीरथाची माता केशिनी ही देखील विदर्भ नगरीची बालिका. तसेच सत्यकेतूची कन्या व उग्रसेन राजाची पत्नी कंस व देवकीची माता पद्मावती ही सुद्धा विदर्भाची. पावन सरिता वशिष्ठे तीरी तीर्थक्षेत्रशी कौंडिण्यपुरे. तर असे हे अमरावती ठिकाण विदर्भ प्रदेशात येते. पूर्वी या प्रदेशात यदुवंशी घराणे राज्य करीत होते. त्यांच्या अनेक शाखा होत्या. त्यापैकी महाभोज व कुंतीभोज ही घराणी यथावकाश प्रसिद्ध पावली. याच घराण्यात विदर्भ नावाचा राजपुत्र जन्माला आला व तो पुढे राजा झाला. त्याच्याच कर्तबगारीमुळे या प्रदेशास विदर्भ हे नाव पडले. या विदर्भाची लोकवस्ती वाढल्यानंतर त्यातील पश्चिमेकडील भाग दंडकारण्य म्हणून उदयास आला. त्यावेळी या विदर्भाची राजधानी कुंडिनपूर होती. येथून 20 मैलावर उदुंबरावती नावाचे गाव होते. उदुंबर म्हणजे उंबर. येथे उंबराची खूप झाडे होती. यज्ञासाठी लागणारी उंबर वृक्ष येथूनच कुंडिनपुरास आणली जात असत. त्या उदुंबरावतीच्या अपभ्रंश उमरावती झाला, तर कालांतराने त्यास अमरावती असे संबोधले जाऊ लागले. या अरण्या माझारी होती उंबरांची वृक्ष भारी, यज्ञांची करिता तयारी गरज लागे यांची. उंबराच्या आठवणी प्रीती नाव पडले उदुंबरावती. अपभ्रंश होत उमरावती, कालांतराने अमरावती. याच विदर्भ प्रांतातील कौंडिण्यपूर या राज्यात कनकासवे जैसी कांती, सूर्यासवे जैसी दीप्ती, तैसी अवतरली कृष्ण शक्ती, विदर्भ देशी रुक्मिणी. श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी हिच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत भीष्मक नावाचा प्रजाहितदक्ष राजा राज्य करत होता. या भीष्मक राजाला शुद्धमती नावाची पत्नी होती. या भीष्मक शुद्धमतीला 5 शूर पुत्र होते. रुक्मी, रुक्मरथ, रुक्मकेशी, रुक्ममाली व रुक्मबाहू अशी त्यांची नावे. सर्व राजपुत्रांचे शिक्षण व संस्कार राजा भीष्मक व शुद्धमती यांच्याकडून व्यवस्थित सुरू होते. परंतु राणी शुद्धमती या संसारात थोडीशी दुःखी होती. संसाराच्या आनंदात शुद्धमती होती विचारात, अंतःकरण भरले दुःखात, कन्या नसे पोटे. कन्याच फुलवी जीवन,
माय पित्यांचे अंगण, विश्वाचे करी संगोपन, फक्त कन्याच कोळी. हीच खरी शिल्पकार, पुरुषाची तारणहार, शिवाची शक्ती साचार, जगदंबा रूपी अंबिका. यथावकाश तिची नाराजी राजा भीष्मकास समजली. दोघांनीही देवी लक्ष्मीचे कठोर व्रत आचरण्यास सुरुवात केली. यथावकाश ऋषिकेशी सांगे लक्ष्मीशी, आपण जावे कौंडिन्यपुराशी. असे म्हणत माता लक्ष्मीने शुद्धमतीच्या गर्भात प्रवेश केला. श्रद्धा पत्नी शुद्धमती झाली गर्भाते धरिती. तेथे जन्मली कृष्ण शक्ती, चित शक्ती रुक्मिणी. नवविधा तेची नवमास, गर्भा भरले पूर्ण दिवस. सांग जन्मली रूपस, नवनिधान रुक्मिणी. ऐसी पाचाहुनी धाकुटी, झाली गोरटी रुक्मिणी. अशा प्रकारे माता लक्ष्मी शुद्धमतीच्या पोटी कलेकलेने वाढू लागली आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी म्हणजेच दीपावलीच्या शुभमुहूर्तावर रात्री राजा भीष्मक व शुद्धमतीच्या प्रासादी जन्मली. सकल रुक्मांची म्हणजेच स्वर्णालंकारांची स्वामिनी रुक्मिणी या नाम रूपाने अवतरली. अनंत शक्तीची स्वामिनी, जे आदी पुरुषाची मूळध्वनी, महामाया प्रणव रूपिणी भीमक उदरी अवतरली. यथावकाश रुक्मिणी बाल्यावस्थेकडून किशोरावस्थेकडे वाटचाल करू लागली. कमळाच्या फुलाप्रमाणे ती तारुण्यावस्थेत पदार्पण करू लागली. जे अनंत शक्तीची स्वामिनी, जे त्रिभुवनपतीची पट्टराणी, जे प्रणवाची मूळपीठ वासिनी, ज्ञानखानी रुक्मिणी ते. एकदा कौंडिन्यपूरच्या राजप्रासादात राजा भीष्मक राजा आपल्या प्रधानांसह बसला होता. रुक्मिणी देखील आपल्या सख्यांसह तेथेच होती. नकळत भीष्मक राजाच्या मनात रुक्मिणीच्या विवाहाचे विचार डोकावू लागले. तोच राजप्रासादात द्वारकेहून कीर्तिनामा नामक एक ब्राह्मण आला. राजा भीष्मकाने त्या ब्राह्मणाचा यथोचित सत्कार करून येण्याचे प्रयोजन विचारले. कीर्तिनामा ब्राह्मणाने द्वारकेचे, तेथील राजाचे, प्रजाजनांचे गुणवर्णन आरंभिले व त्यानंतर तेथील राजकुमार श्रीकृष्ण यांचे वर्णन करू लागला. जो निर्गुण निर्विकार, जो निष्कर्म निरुपचार, तोची जाहला जी साकार, लीला विग्रही श्रीकृष्णे. ध्वज वज्रांकुश रेखा, चरुणींची सामुद्रिके देखा, न वर्णविती सहस्र मुखा, ब्रह्मादिका अलक्ष. पिळून इंद्रनीळ किळी, ओतली कृष्ण तनू सावळी, पाऊले सुकुमार कोवळी, छोटी निळी दोही भागी. राजा भीष्मक द्वारकेच्या युवराजाचे वर्णन ऐकत असतानाच जवळच असलेल्या रुक्मिणीच्या कानावर देखील ती वाक्य येऊ लागली. तिची भाव समाधी लागली. श्रीकृष्णाचे वर्णन पूर्णत्वास नेऊन कीर्तिनामा ब्राह्मणाने शेवट करताना म्हटले की खर तर कुठलाही शब्द अलंकार श्रीकृष्णाचे वर्णन पूर्णत्वास नेऊ शकत नाही. श्रीकृष्णाची महती सांगितली जरी किती, न होय इच्छापूर्ती भाविक भक्तांशी. सहस्र मुखांचा शेष जरी वर्णवे श्रीकृष्ण महती सारी, तरी न होय कधी पुरी, अपूर्ण राही सदा. कीर्तिनामा ब्राह्मणा तोंडून श्रीकृष्ण गुणवर्णन संपताच रुक्मिणीस भाव समाधी लागली. ती मूर्छित होऊन जमिनीवर पडली. सर्वत्र एकच धांदल उडाली. इकडे कीर्तिनामा मनात प्रसन्न होऊन राजा भीष्मकास म्हणाला, कीर्तिनामा म्हणे राजन, मन बुद्धी एकाग्र करून ऐकिले इने कृष्ण आख्यान, श्रीकृष्णार्पण करतिला. न करावी काही चिंता, सुटेल सर्व गुंता, श्रीकृष्णास हीच अर्पिता, उद्धरेल कुलगोत्र. ज्याने कृष्ण चिंतन तनमन काया वाचा मनाने केले, त्याचे चित्त श्रीकृष्ण हरितो. रूपी जडले लोचन, चरणी स्थिरावले मन. यश, स्त्री औदार्य, ज्ञान ऐश्वर व वैराग्य संपन्न अशा द्वारकेच्या या युवराजाचे वर्णन ऐकून रुक्मिणीस भोवळ आली. ती देहभान विसरली. तिने स्वतःच मनोमन कृष्णार्पण केले. कीर्तिनामा ब्राह्मणाच्या विचारांना राजा भीष्मकाने देखील पसंती दिली. परंतु कृष्णासी सोयरीक नये कामा, हे काय कळले नाही तुम्हा. सखा मारिला अहम मामा, तो काय आम्हा दड होईल. मुलीचे नाही जन्मपत्र, पवन जाणे कुळगोत्र. कृष्ण नव्हे जी स्वतंत्र, भक्त परतंत्र सदाचा. राजा भीष्मक शुद्धमतीचा ज्येष्ठ पुत्र व रुक्मिणीचा वडील बंधू रुक्मी याने रुक्मिणीच्या कृष्णाशी होऊ घातलेल्या विवाहास अडसर केला. कारण त्याच्या मते
कृष्ण नव्हे वीर गाढा, पळाला जरासंधा पुढे. भिने समुद्राची या आगडा, माझी दुर्ग बसविले. त्या कृष्णासी सोयरीक करणे, तेची आंबा विटंबने. सदा संसारी लपणे, लाजीरवाणे लोकात. कृष्ण अति चहू वाचा, तेथे वांग निश्चय घडे कैचा. शब्द निश्चय नव्हे साचा, सत्य वाचा हे माझी. रुक्मीचा या विवाहास ठाम विरोध होता. त्याच्याच विचारांशी मेळ खाणारा त्याचा मित्र शिशुपाल याच्याशी तो लग्न लावण्याचा निश्चय करतो. जैसा सद्बुद्धी आड काम क्रोध, का विवेका आड गर्व मधु, स्वधर्मा आड आळस सिंधू, तैसा बंधू रुक्मिया. राजा भीष्मक व राणी शुद्धमती यांना न विचारता रुक्मिणीने शिशुपालाशी रुक्मिणीचा विवाह निश्चित केला. रुक्मिणी काया मने वाचा, निश्चय केला कृष्णाचा. बाहेर वांग निश्चय शब्दांचा, शिशुपालाशी रुक्मिया. केवळ रूपगुण वर्णनावरूनच रुक्मिणीने श्रीकृष्णाला वरले होते. परंतु ज्येष्ठ बंधू रुक्मी यास विरोध दर्शवणे तिलाच काय अगदी राजा भीष्मक व शुद्धमती यांनाही शक्य नव्हते. रुक्मिणी विवाह मुहूर्त अगदी जवळचा शोधला. शिशुपाल रुक्मिणीच्या विवाहाच्या तयारीस लागला. सर्व वर्तमान कळताच रुक्मिणीने अन्न पाण्याचा त्याग केला आणि श्रीकृष्णाचा ध्यास आरंभिला. विवाह अगदी 3 दिवसावरच येऊन ठेपला होता. स्वीकारिला एकांत वास, त्यागिले जल अन्नास. नमिले माता लक्ष्मीस, तारत्वाता. चंद्रास जैसी क्षयाची प्राप्ती, तैसीच झाली रुक्मिणी दीप्ती. कोमेजली सुंदर क्रांती, विचारी ग्रासिली. अशी रुक्मिणीची स्थिती झाली असताना तिची एक सखी तिच्या कानात काहीतरी कुजबुजते. रुक्मिणीचा चेहरा थोडासा प्रसन्न होतो. द्वारकेच्या युवराजास गुप्तपणे संदेश पोहोचविणे, त्याच्या हाती पत्र देणे, हे महाकठीण काम स्वीकारण्यास कोण तयार होणार? या विचारात असताना तिला सुदैव ब्राह्मणाची आठवण होते. त्यास पाचारण करून रुक्मिणीने मोठ्या भावभक्तीने देवी सरस्वतीच्या कृपेने सप्तश्लोकी पत्र श्रीकृष्णास लिहिले व सुदैवा हाती दिले. कृष्ण प्राप्तीचा सद्भाव या लागी तो सुदैव, कृष्ण प्राप्तीचा धाडिला हो, निज पत्रिका देऊन. या सप्तश्लोकात रुक्मिणीने श्रीकृष्णास विनंती केली की ओम नमोजी यदुवरा, तू निर्विकार नोवरा. मज न्यावे निज मंदिरा, क्रोधाधिक असुरा दमोनी. मज वडील माझा बंधू, जेने तुझसी विन्मुख बोधू. ज्याचेने नीचांशी संबंधू, न मारोनी वधत्वा करावी. यावर पुढे रुक्मिणी स्वतःची बाजू सावरण्यासाठी म्हणते, कृष्णासी शिकविते बुद्धी, म्हणाल चतुर तुम्ही अनादी. हृदय शून्य कृष्ण त्रिशुद्धी, वर्तने बुद्धी माझेनी. आणि आपण कौंडिन्यपुरास कसे यावे याचे देखील ती मार्गदर्शन करते. कुळीचा कुळधर्म भीमक राया, नगराबाहेर अंबालया. नववधू न्यावी पूजावया, जगदंबेसी कुळधर्म. हेची संधी जी कारण, परस्परे हेची खून. तेथे राहून सावधान, ओपण्या करावे. युवराजनी रुक्मिणीचे सप्तश्लोकी पत्र घेऊन सुदैव मनपवन वेगाने द्वारकेकडे निघाला. सुदैवास आज साक्षात भगवंताचे दर्शन घडणार होते. त्याच्या भाग्याचे दालन उघडणार होते. विवाह मुहूर्त समीप आलेला होता. आपल्या राजकन्येने मोठ्या विश्वासाने आपली निवड करून हे कार्य दिले आहे, ते सिद्धीस जावे, हाच विचार तो क्षणाक्षणाला करत होता. याच विचारात तो द्वारकेस पोहोचला. द्वारका नगरी, येथील प्रजाजन सुंदर प्रासाद पाहत तो द्वारकेच्या राजप्रासादी आला. यथावकाश सुदैवाश भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घडले. क्षेम कुशल विचारत, आदर सत्कार करत येण्याचे प्रयोजन विचारले. सुदैवाने येण्याचे कार्य सांगितले. कौंडिन्यपूर राजा, प्रजा, युवराज्ञी यांचे वर्णन केले व श्रीकृष्णाच्या हाती रुक्मिणी मातेने दिलेले पत्र सोपविले. रुक्मिणीचे सप्तश्लोकी पत्र हातात घेऊन लागली श्रीकृष्णाने वाचण्यास घेतले. प्रत्येक वाक्यानुसार त्याच्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव सुदैव दुरून निरीक्षण करत होता. पत्र वाचून संपण्यापूर्वीच श्रीकृष्ण मनाने कौंडिन्यपुरास येण्यास निघाले. पत्रिका वाचिताची गोपाळा, पुढे भीमकी देखे डोळा. बाह्या पसरुनी उतावेळा, उठे वाहिला आलिंगना. ऐसे सप्तश्लोकी पत्र सुरेख,
वाची कमलोद्भावाचा जनक, सहृदय झाला वैकुंठ नायक, भाव देखुनी भीमिकीचा. रुक्मिणीचे पत्र वाचून श्रीकृष्णाने दारुकास बोलून रथ आणला. सैन्याची वाट न पाहता सुदैवास हात धरून रथारूढ केले व मनपवन वेगाने कौंडिन्यपूरच्या दिशेने निघाला. श्रीकृष्णास येण्यास विलंब का होतोय? आपण लिहिलेल्या पत्रामुळे त्यांना वाईट वाटले असेल का? अशा कितीतरी शंका रुक्मिणीच्या मनात वादळ करू लागल्या. कृष्णासी नाही विषय गोडी, म्या पत्रिका लिहिली कुडी, जे भार्या होईन आवडी, झाली अनावडी तेने कृष्णा. माय बापासी नेनता, वधूने पाठविले लिखिता, हेच जाणवणे निंदिता, येत येता परतला. गोविंदे हरले मानस, जाहली विषय भोगी उदास, पाहे द्वारकीची वाट, मनी आस कृष्णाची. या शंकायुक्त मनस्थितीत असताना बाहेर शुभ शकून दिसू लागले. सर्व वातावरण मंगलमय झाले. यथावकाश दुरून तिला सुदैव ब्राह्मण येताना दिसला. रुक्मिणी घाबरतच त्यास सामोरी गेली, परंतु त्याच्या चेहऱ्यावरून तिला धीर आला. रुक्मिणी समोर धावन धरिले सुदैवाचे चरण, म्हणे हे शरीर ओवाळून तुझ वरून टाकावे. तू माझा सद्गुरु निश्चित, तुझेनी मज श्रीकृष्ण प्राप्त, तुझ उत्तीर्ण व्हावया पदार्थ, काही मज दिसेना. अशा प्रकारे दोन्ही कर जोडून रुक्मिणीने सुदैव ब्राह्मणास आपल्या पूजेचा मान दिला व त्याच्या उपकारातून अंशता उतराई झाली. जया हृदयी जैसा भावो, तयासी तैसा भेटे देवो, भीमकी कृष्णमय पहावो, कृष्ण देवे तन्मय. अशा प्रकारे रुक्मिणीच्या आर्त भावापुढे भगवंताला धावावेच लागले. लागलीच तो कौंडिन्यपुराशी दाखल झाला. श्रीकृष्ण आगमनाची वार्ता समस्त जनमानसांपर्यंत पोहोचली. राजा भीष्मक व शुद्ध मतीने श्रीकृष्णाचा यथोचित सत्कार करत त्याची राहण्याची व्यवस्था जवळच एका राजप्रासादात केली. सर्व प्रजाजनांना श्रीकृष्णाचे दर्शन व्हावे म्हणून भीष्मकाने श्रीकृष्णाची संध्याकाळी वाद्य वाजवून रथारूढ यात्रा काढली. इकडे रुक्मी, जरासंध व शिशुपाल श्रीकृष्णाच्या आगमनामुळे क्रोधित झाले, परंतु वडिलांच्या पुढे व अतिथी देवो भव म्हणत विवाह कसा व्यवस्थित पार पडेल याची व्यूहरचना करू लागले. जरासंधादी शिशुपाल जमले रुक्मी महाल, कैसा हा अपशकुनी खल पाचारला असे. याचे आम्ही न देखो वदन, विवाहाचे यास कैसे निमंत्रण, हा छळ कपटी महान तुम्हा न सांगवे काही. करून विचार विनिमय, म्हणे रुक्मिण न माना भय, पळकुटा हा गोप होय, ठाव असे मजला. अमुचा कुळधर्म ऐसा पुरातन, लग्नाआधी अंबिका पूजन. या कुळाचाराप्रमाणे कृष्ण आगमनाच्या दुसऱ्या दिवशी पहाटेच रुक्मिणी आपल्या बंधूंसह जरासंधाच्या नेतृत्वाखाली गावाबाहेरील अंबालयात अंबिका मातेच्या दर्शनासाठी निघाली. रुक्मिणी आता विवाह विधीवर चढणार होती. साज शृंगार करून ती आता आपल्या सख्यांसमवेत धडकत्या अंतःकरणाने एक एक पाऊल टाकत होती. मनात सप्तश्लोकी पत्राचा विचार करत होती. त्यानुसार घडेल की नाही ही शंकेची पाल मनात चुकचुकत होती. मंदिरापासून थोड्या अंतरावर जरासंध, तिचे सर्व बंधू व सैन्य नजरेच्या टप्प्यात उभे राहिले. अगदी सख्या देखील तेथेच थांबल्या. ती आता उगवत्या भास्कराच्या साक्षीने नवजीवनात पदार्पण करण्याच्या दिशेने पाऊल टाकत होती. अंबा मातेच्या जवळ जाऊन तिची स्तुती रुक्मिणी गाऊ लागली. जय जय आदि कुमारिके, जय जय मूळ पीठ नायके, सकल कल्याण सौभाग्यदायिके, जगदंबिके मूळ वृत्ती. जय शिव मानस कनक लतिके, पद्मनयने दुरित वन पावके, जय त्रिविध ताप भव मोचके, निज जन पालके अपर्णे. अंबे हेची मागते तुझ प्रती, मज सत्वर वरुदे तो श्रीपती, नीलोत्पल माला औचिती, अंबेने हाती दिदली. हेची नीलोत्पल माला घेऊनी, नीलोत्पल दल वर्ण वरी एक क्षणी, वचना सरसी रुक्मिणी माथा चरणी ठेविला. अंबा मातेच्या या वरानुसार रुक्मिणी ती नीलोत्पल दल कमलमाला हाती घेऊन तिचे मनोमन दर्शन घेऊन पाठमुरी न होता मंदिराबाहेर एक एक पाऊल टाकत मोठ्या धैर्याने निघाली. मंदिराच्या ओवरीत युवराज श्रीकृष्ण रुक्मिणीची वाट पाहत उभे होते. जवळच दारुकाला सांगून
रथ कुणालाही दिसणार नाही असा तयार ठेवला होता. दुरूनच रुक्मिणी निलोत्पल दल कमलमाला हाती घेऊन येताना दिसली. काही कळण्या न कळण्याच्या आतच रुक्मिणीने ती माला श्रीकृष्णाच्या गळ्यात धारण केली. सृष्टीचे मंगलवाद्य वाजू लागले. स्वर्गीय पुष्पवृष्टी सुरू झाली. सर्व सैनिक, रुक्मी, जरासंध, तिच्या सख्या यांना काय घडले याचा भ्रम झाला. परंतु या श्रीकृष्ण रुक्मिणी विवाहाचे साक्षीदार होते माता अंबा व साक्षात सूर्यनारायण. राक्षस विवाह पद्धतीने वरिले श्रीकृष्ण भगवंताने भार्या रुक्मिणी प्रेमाने स्वीकारी पतिचरण. कोल्ह्याच्या कळपातून जैसा सिंह जाई निघून अगदी त्याच दिमाखानं श्रीकृष्ण निघाले. क्षणाचाही विलंब न करता श्रीकृष्णाने रुक्मिणीस अलगद उचलून रथारूढ केले व रथ द्वारकेच्या दिशेने मनवेगाने निघाला. ओम पुण्याहम कमलासन हरी गेला रुक्मिणी घेऊन यादव दळेसी जगत जीवन द्वारकेकडे मुरडला. रुक्मिणीचे हरण झाले. सख्यांनी सेनापतीस निरोप दिला. एकच कोलाहल माजला. जरासंध श्रीकृष्णाच्या रथामागे सर्व सेना घेऊन धावला. परंतु त्यास श्रीकृष्णाचा ठावही लागला नाही. तो हताश होऊन कौंडिण्यपुरास परत आला. रुक्मिणीस सदर वर्तमान कळताच तो भयंकर क्रोधित झाला. रुक्मिणीस पुनश्च आणून व श्रीकृष्णाचा बदला घेतल्याशिवाय कौंडिण्यपुराचे तोंडही पाहणार नाही असा त्याने पण केला व सैन्य घेऊन पाठलागास निघाला. घेऊन विशाल सेना निघाला रुक्मी आक्रमणा, म्हणे पळकुटा तू कृष्णा, पळविले भगिनीस. द्वारकेत युवराज श्रीकृष्ण नाही हे पाहून चिंतातूर बलराम दादा मोठे सैन्य घेऊन निघाला. वाटेतच रुक्मीच्या सैन्याची व बलराम दादाच्या सैन्याची गाठ पडली. घनघोर युद्ध सुरू झाले. रुक्मीच्या सैन्याचा पराभव होऊ लागला. बलरामाने रुक्मीस पकडून आणले व त्याचा वध करणार तोच रुक्मिणी श्रीकृष्णाकडे त्याचे जीवदान मागू लागले. श्रीकृष्णाच्या मध्यस्थीनुसार बलरामाने रुक्मीस विद्रूप करून सोडून दिले व ते तिघे द्वारकेकडे प्रस्थान करते झाले. अपमानित झालेला रुक्मी आपल्या प्रतिज्ञेप्रमाणे कौंडिण्यपुराशी न जाता तेथेच भोजकट नावाची नगरी स्थापून राहू लागला. कालांतराने एका द्यूत प्रसंगी बलराम व रुक्मी यांचा वाद शिगेला पोचला व बलरामाकडून रुक्मीचा वध झाला. बलराम, श्रीकृष्ण व रुक्मिणी व सर्व द्वारकेत परतले. द्वारकेत कृष्ण रुक्मिणीचे भव्य स्वागत करण्यात आले. वासुदेव देवकी स्वतः सामोरे आले. कौंडिण्यपुरास राजा भीष्मक, शुद्धमती व सर्व आप्तेष्टजनांना विवाहाचे निमंत्रण पाठवले. आता विधियुक्त कन्यादान पाणी ग्रहण करावे. चोरटी सोमनाथाजवळी मूळ माधवी राहिला वनमाळी. बलराम दादा, वासुदेव देवकी यांच्या आग्रहानुसार श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह सोहळा चोरटी सोमनाथ येथे संपन्न झाला. कौंडिण्यपूरची कन्या द्वारकेची पट्टराणी झाली. असा हा मंगल सोहळा ज्यांनी पाहिला डोळा, भाग्यवंत जीवनी आगळा, असे तो चराचरी. रुक्मिणी श्रीकृष्णाच्या संसारात त्यांना 10 पुत्र व 1 कन्या होती. प्रद्युम्न, चारुदेशन, सुदेशन, सुचारू, चारुगुप्त, भद्रचार, चारुचंद्र, विचारू, चारू व सुषेण असे मुलांची नावे, तर चारुमती नावाची 1 कन्या होती. श्रीकृष्णास यथावकाश अनेक भार्या अर्पण केल्या होत्या, परंतु रुक्मिणी ही एकमेव राणी विवाह करून तिच्या इच्छेनुसार प्राप्त झाली होती. नारायण नारायण असा विनेचा आवाज द्वारका नगरीत घुमला. महर्षी नारद सत्यभामेच्या प्रसादी अवतरले. सत्यभामेने दंडवत करत त्यांची पूजा केली. नारद मुनी प्रसन्न झाले. तिला आशीर्वाद देत वर मागण्यास सांगितले. त्यावर सत्यभामा म्हणाली, पतीस माझ्या भार्या अनेक, कैसी राहू मी सम्यक, जन्मी माझ्या प्रत्येक, लाभो श्रीकृष्ण. फक्त माझ्याच साठी जन्मावे जगजेठी, मीच असावी कंठी, नाम रूपे सदा. जन्मोजन्मी श्रीकृष्ण हाच पती म्हणून लाभावा व मी त्याची एकमेव पट्टराणी असावी, असा वर महर्षी मला द्या. सत्यभामा रूपगर्विता आहे हे नारद मुनींना ज्ञात होते. या निमित्ताने तिचे गर्वहरण करावे म्हणून त्यांनी सत्यभामेला सांगितले, तुझ्या इच्छेप्रमाणे निश्चितच होईल, परंतु त्यासाठी प्रिय जे तुझला, तर दान विप्राला, यश मिळेल कामनेला, सिद्धी प्राप्त. जी गोष्ट तुला सर्वात प्रिय आहे
ती एखाद्या सतप्राती ब्राह्मणास दान दे. सत्यभामेस प्रिय श्रीकृष्ण, परंतु त्यांना कोण स्वीकारणार? म्हणून सत्यभामा महर्षी नारदांनाच विनंती करते की तुम्हीच माझ्या दानाचा स्वीकार करा. यावर नारद श्रीकृष्णास घेऊन निघतात. श्रीकृष्णाच्या इतर सर्व राण्यांना सदर प्रकाश कळताच त्या आक्रोश करू लागल्या. प्रजाजन सत्यभामेस शिव्या शाप देऊ लागले. वसुदेव देवकी नारद मुनींची समजूत घालून सत्यभामा अजान आहे असे म्हणत त्यांचे पाय धरतात. या सर्व प्रसंगात श्रीकृष्ण मात्र मंद स्मित करत नारद मुनींकडे पाहत होते. यावर सत्यभामेस आपली चूक उमगली. तिने नारद मुनींचे चरण धरून माफी मागितली आणि यावर उपाय म्हणून श्रीकृष्णाने ची सुवर्ण तुला करावी व भारंभार दान मला त्यातून द्यावे व वचनातून सोडवावे. त्वरित श्रीकृष्ण एका पारड्यात बसून दुसऱ्या पारड्यात सुवर्ण अलंकार टाकले जातात. भारंभार तुला होण्यासाठी सर्व राण्या प्रजाजन सुवर्ण टाकतात, परंतु तुला काही होत नाही. अगदी वासुदेव देवकी सोनं नाणं अर्पण करतात, तरी व्यर्थच. नारद म्हणे आली नाही रुक्मिणी, जी त्रिभुवन पतीची पट्टराणी, सुवर्ण बहु तिचे सदनी, तीस बोलावू पाठवीची. एकता साध्यंत वर्तमान, केले किंचित हास्य वदन, तैसीच कृंदावनी जाऊन, केले नमन तुळशीशी. त्रिवार प्रदक्षिणा करून, घेतले पक्व दळ प्रार्थून, रत्न ताटी घालून, वरी दिव्य वस्त्र झाकिले. रुक्मीचा भाव निर्मळ, तुळेवरी ठेविले तुळशी दळ, श्रीकृष्णाचे पारडे तत्काळ आपोआप उचलले. अशा प्रकारे सुवर्णालंकाराने तोलला न जाणारा भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या भावभक्तीच्या दोन तुळशी दलांनी भारंभार झाला. अशी ही रुक्मिणीची भावभक्ती. सकला माझी श्रेष्ठ भाव, भावे सोडिला माधव, विमानी तटस्थ पाहती देव, पुष्प वर्षाव करिताती. धन्य धन्य भीमक राजकुमारी, तुळशीदर ठेवून तुळेवरी, शोधविला मधुकैटभ भारी, जो सांसारिक भक्त वत्सल. एकदा श्रीकृष्ण राज दरबारी द्वारकेत बसले असताना जवळूनच महर्षी दुर्वास जात आहेत असे दूतांकरवी निरोप आला. श्रीकृष्ण रुक्मिणी सह रथारूढ होऊन महर्षी दुर्वासास राजप्रसादी आणण्यासाठी निघाले. जे असेल प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्मरेषा प्रगटे. न कळे पुढील होणार, भूत भविष्य हा विचार, कर्म धर्म तदनुसार, भोग भोगणे लागे सर्वथा. श्रीकृष्ण रुक्मिणीच्या आग्रहास्तव दुर्वास ऋषी त्यांच्या प्रासादी येण्याचे व भोजनाचे निमंत्रण स्वीकारतात. परंतु एक अट ठेवतात की तुम्ही दोघांनी रथ ओढावा व मग मी त्यावर विराजमान होईल. मी देवांचाही देव असून मज रुक्मिणीसह वर्तमान, अश्वापरी रथी झुंपून रथी आपण झाला. मग आम्ही उभयता मार्गे रथ ओढीत नेता, सुकुमार माझी रुक्मिणी कांता वृषाक्रांत झाली. रथ ओढण्याच्या कष्टाने रुक्मिणीस तहान लागली. श्रीकृष्णाने दुर्वासांच्या नकळत जमिनीत अंगठा दाबून पाण्याची धार काढून रुक्मिणीची तृष्णा शांत केली. परंतु दुर्वास महर्षी या घटनेवर भयंकर क्रोधित झाले व म्हणाले, मज म्हणे रे चक्रपाणी, ही रुक्मिणी तुझी पट्टराणी, अति आवडते आहे म्हणून ऐसे हे कृत्य केले. व प्रियेच्या प्रेमाकरिता माझी मर्यादा न धरिता पाताळीची आणून सरिता प्रियसी जळ पाजिले. तुवा आपुला पराक्रम, दावाया हे केले कर्म, तरी याचे फळ अधम, देता घेई समग्र. तुम्हा दाम्पत्याचा घोर, वियोग होईल खरोखर, ऐसा आम्हा शाप दुर्धर, दिदला असे दुर्वासे. दुर्वास ऋषींच्या शापाची परिणिती पुढील प्रसंगात साकार झाली. भगवान विष्णू वैकुंठात लक्ष्मी शेजारी बसले असताना इंद्रपत्नी शची तेथे दर्शनास आली. तिला भगवंता शेजारी बसावे अशी इच्छा मनी प्रगटली. यावर भगवान विष्णूंनी तिला हिमालयात जाऊन तपश्चर्या कर व पुढील जन्मात मी जेव्हा श्रीकृष्ण होईल त्यावेळी तू राधेच्या रूपाने प्रगट हो व तुझी इच्छा तेव्हा पूर्ण होईल असा वर दिला. या वरानुसार यथावकाश श्रीकृष्ण राधा गोकुळात जन्म घेऊन रासलीला करू लागले. परंतु तदनंतर श्रीकृष्ण गोकुळ सोडून मथुरेस गेले. कंसोबत करून तेथेच बलराम दादासह वास करते झाले. या घटनेनंतर राधा पुण्यश्री हिमालयात गेली
ने तपश्चर्या आरंभिली व नंतर द्वारकेमध्ये श्रीकृष्ण जेथे राजप्रसादी बसले होते तेथे त्यांच्या शेजारी प्रकट झाले. श्रीकृष्णाची पट्टर आणि रुक्मिणी सदर प्रसंग पाहून क्रोधित झाली. तिने द्वारकेचा, राजप्रासादाचा आणि श्रीकृष्णाचा त्याग केला व दक्षिण प्रांती भीमातीरी लोहदंड क्षेत्राकडे येऊन तपश्चर्या करू लागली. जे जे असेल प्रारब्धी ते न चुके कधी. साधूत योग्य अवधी नियती प्रहार करे. पूर्वजन्मीचे भोग भोगता सोडिती संग. असता राजा रंक दुजा भाव नसे. भगवान श्रीकृष्णास दुर्वास ऋषींच्या शापाचे स्मरण झाले. ते बाळवेश धारण करून द्वारकेचा त्याग करून गोपाळांसह रुक्मिणी शोधण्यास निघाले. गायी राखावयाचा वेत तोची दंड करी घेत. शंख तोची कमंडलू निश्चित झाला विरक्त संन्यासी. दंडकारण्यतून दिंडीर वनात भीमा तीरावर गर्द जंगलात श्रीकृष्ण रुक्मिणीचा शोध करू लागले. गायी गोप यांना मागेच ठेवून धावू लागले. यथावकाश लोहदंड क्षेत्राजवळ दुरून त्यांनी रुक्मिणीस पाहिले. आनंदाने ते तिच्याकडे धावत निघाले तर रुक्मिणी श्रीकृष्णास न ओळखता म्हणाली, मग तो म्हणे, इंदिरा, अरे तू कोण कोठीला वेशधारा, परांगणेसी चतुरा, प्रिया म्हणून बोलसी. चोरट्या सारिका येऊनी, उभा ठाकलासी येवनी, यावरी तो मोक्षदानी, काय बोले परमात्मा. श्रीकृष्णाच्या ध्यानात आले की आपण गोपवेश, बाळवेश धारण केलेला आहे. त्यामुळे रुक्मिणी आपणास ओळखू शकली नाही. श्रीकृष्णाने तिला सर्व प्रकार समजून सांगितला. तिची समजूत घातली व तिला सोबत घेऊन आपल्या मातृपितृ भक्ताला भेटण्यासाठी लोहदंड क्षेत्री आला. करुण रुक्मिणीचे समाधान. रुक्मिणीस म्हणे, श्रीकृष्ण आहे येथे भक्त महान, भेटण्या जाऊ. रुक्मिणी म्हणे, श्रीपती, तुम्हा भक्तांची बहुप्रीती, असतो विचार चित्ती सदैव त्यांचाच. संसारात असून तुम्हा वैराग्य धारण, असे प्राप्त कारण, श्रेष्ठ तुम्ही त्रिलोकी. लोहदंड क्षेत्री कुंडलिक हा मातृपितृ भक्त राहत होता. सदैव मायपित्यांच्या सेवेत असणारा हा भक्त कसा आहे त्याला भेटण्यासाठी रुक्मिणीस मागेच ठेवून धावत त्याच्या दाराशी आला. त्याच्या सेवेत व्यत्यय नको म्हणून त्याने फेकलेल्या वजरीवर, विटेवर अटल निश्चल श्रीकृष्ण विठ्ठल रूपाने उभा राहिला. अगदी 28 युगे झाली तरी अद्यापही. हा पुंडलिकाच्या विटेवरील अटल विठ्ठल श्रीकृष्ण चराचराचा काळा रंग स्वीकारत त्याला पंडूर म्हणजेच पांढरा रंग दान करत पांडुरंग झाला व तेथेच लोहदंड क्षेत्री म्हणजेच आजच्या पंढरपूर क्षेत्री भीमेच्या चंद्रभागेच्या अंगणात स्थिरावला. नासागरी ठेवून दृष्टी अद्यापि उभा जगजेठी, न बोले रुक्मिणीशी गोष्टी, चोर दृष्टी पाहत असे. हा भक्त भगवंत भेटीचा प्रेम सोहळा रुक्मिणी दूर उभी राहून कटीकर ठेवून समचरण विटेवर ठेवून पाहत होती व ती देखील श्रीकृष्ण रूपी विठ्ठलासाठी, पांडुरंगासाठी पंढरपुरी स्थिरावली. भीमातीर विहारी दिगंबर आदी पुरुष परात्पर रुक्मिणी सहित सर्वेश्वर स्थिर आहे येथेची. अशा प्रकारे रुक्मिणी श्रीकृष्ण रूपी विठ्ठलासोबत लोहदंड क्षेत्री, पंढरपूर क्षेत्री तेथे स्थिरावली. अगदी आज पावेतो. रुक्मिणी देवी महात्म्य महान, वर्णिता न पुरे जीवन, कितीही करिता कथन उरतसे काही. धन्यवाद.